काय रे, तू आवरून शाळेत जाणार होतास ना? हो बाबा, पण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अरे बोल की मग. हा, तू गाडीत बस, मला बाबाशी काहीतरी बोलायचं आहे. काय रे बाळा? बाबा, मला असं वाटते तू काहीतरी चुकीचं केलं आहे. काय चुकीचं? हो, कारण ही माझी मान नाहीये बाबा. अरे असं का बोलतोयस तू अमोल? आणि तुला असं का वाटलं? बाबा, अरे मला काही आठवत नाहीये, ठीक आहे, पण मी माझ्यासारखं वागत पण नाहीये. हे अमोल बाळा, अरे आजारी आहे ना ती, तिला हळूहळू आठवल, हळूहळू ती वागायला लागेल माझ्यासारखी. तू नको काळजी करू हा बाळा. बाबा, अरे माने मला एकट्याला कधीच नाही जेवायला लावलं, आणि ही स्पेशल लॉकेट विसरेल असं कधीच होऊ शकत नाही. अमोल बाळा, बघ तुला असं वाटणं साहजिक आहे, पण नाही बाबा, अरे मला ती कलेक्टर का झाली हे लक्षात नाही, असं कसं होईल? नीट बाबा, तू नीट बघ, आणि मला माझी मान नाही वाटत. अमोल बाळा तू प्लीज समजून घे. हे बघ असं काही नाही. बाबा, ती यांना ऑफिसला नको घेऊन जाऊ, आणि कलेक्टर ऑफिस माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. अमोल बाळा हे बघ, मला पटतंय तुला काय वाटतंय ते, मला कळतंय, पण अरे हीच तुझी अप्पूमा आहे, आणि तू जर सारखं सारखं डोक्यात तेच घेतलंस ना, तर ही तुला तुझी मा कधीच नाही वाटणार. मला काळजी वाटते बाबा. माने कलेक्टर ऑफिससाठी खूप काय केलंय, तिथे काही चुकीचं होऊ नये एवढं वाटतं मला. जोपर्यंत त्याच्यावर कलेक्टर बाईच्या सह्या होत नाहीत तोपर्यंत ह्याची किंमत शून्य आहे. जरा काम होतं. बोल की. उद्या आपलं काम होईल, मग त्या कलेक्टर बाईचं काय करायचं? काय करायचं? संपवून टाकायची तिला. काय? हो, या मारून टाकायचं. आपण ती उद्यापासून मेल्यासारखीच असेल, आणि तुम्ही राजकारणी, खुनी नाही. विनाकारण एखाद्या एक लक्षात ठेवायचं, माझ्या पुढं मोजून बोलायचं. हा, त्या अपर्णा मानेला असंच सोडलं तर ती स्वतःला काहीही करून निर्दोष सिद्ध करल, आणि आपल्याला पाठवाल खडी फोडायला. तुला जायचंय का नेत्याकडं? हा, त्यापेक्षा हिला संपवून त्या दीपालाच कायमची कलेक्टर करू. आपण तो साहेब ऐकल. अरे ज्या बाईला कलेक्टर म्हणून घरात आणलं ती बाई कलेक्टर नाही असं लोकांना सांगण्या इतपत मूर्ख नाही तो इन्स्पेक्टर. आणि मग त्या दीपाकडनं आपल्याला पाहिजे त्या फाईल्सवर आपण सह्या करून घेऊ. वाजेजी, काय डोकं लावलंय तुम्ही? तू मगाशी म्हणालास ना मी राजकारणी माणूस आहे, मग एक लक्षात ठेव, राजकारण इमानदारी बरोबर खाता येत नाही, जिभेचा चागता जातो. कळलं नसलच बरं, जाऊ दे. एक लक्षात ठेव, ती कलेक्टर बाई एकदा मिली की आपल्या सगळ्या अडचणी संपणार आहेत, आणि मग या शहराचा बादशाह गिरीश गायकवाड. अहो, ते तर तुम्ही आधी पण होता, पण आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. बरं, जास्त खुश होऊ नका. एक काम कर, पुन्हा तरी पाठवून या फाईल्सवर दीपाच्या सह्या करायला लाव. उद्याच आपण आपली गोडाऊन आणि प्रकल्पाचं टाळं खोलू. चला लागा कामाला. आणि हो, काम झालं की रात्री जश्न असणार आहे, तयारी करा. चालते. कलेक्टर अपर्णा सुरेश माने, ज्या ठिकाणी मी उभा आहे ना. हॅलो सर. मॅडम, तुम्ही असं इकडे बसलाय, बरोबर नाही वाटत. काय तोंडे, माझं ठरलंय, जोपर्यंत मला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथेच बसणार. मीटिंगला सुरुवात करूया. कालच्या प्रकरणाचे सगळे रिपोर्ट पाहिजे मला. येस येस, नक्कीच.
या बस. 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 मॅडम, दुर्दैवाने काल 10 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे आणि बरेचसे लोक अजूनही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. पण हे सगळं दूषित पाण्यामुळेच झालंय हे सिद्ध झालंय. आणि तुम्ही जे सेफ्टी मेजर घ्यायला सांगितले होते ते लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यामुळे खरंच चांगला फरक पडलाय. बर. येस मॅडम, आज आपण जे कॉर्पोरेशनचं पाणी सोडलंय तेही तपासूनच सोडलंय, पण त्यात काहीच आढळलेलं नाही. अर्जुन सर, तुम्ही तपासाची गती वाढवा. आणि काय तोंडे, आज सकाळपासून किती लोक ऍडमिट झालेत? एकही नाही मॅडम. इनफॅक्ट कालपासून आपण जे अधिकचे डॉक्टर आणि कर्मचारी मागवले होते त्याची फारच मदत झाली. मॅडम, नवीन पेशंट येत नाहीत हे जरी खरं असलं तरी जे जुने पेशंट आहेत त्यांना अजून चांगले उपचार मिळाले पाहिजेत आणि ही विषबाधा परत होऊ नये यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी काय काय करता येईल? मला असं वाटतं की अर्धे अधिकारी आपण पाणी तपासणीसाठी पाठवू, म्हणजे कालचा जो प्रकार घडला तो नेमका कशामुळे घडला हे कळेल, आणि अर्धे अधिकारी दवाखान्यात पाठवू जेणेकरून तिकडे काही कमी पडणार नाही. करेक्ट? सगळ्यांचीच काळजी घ्या. आता शहरात कोणाच्याही जीवाला धोका होता कामा नये. या तुम्ही कामाला लागा. थँक्यू सर. साहेब, मी काय म्हणून राहिले, ते तपास लागला का हो? कळलं का कोण केलं हे? नाही अजून काय तपास लागला, पण चालू आहे, तपास चालू आहे. आज संध्याकाळपर्यंत कळेलच नक्कीच.